साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। शहरातील मोकळ्या जागांवर नव्याने झालेले बांधकाम, जुन्या बांधकामांच्या ठिकाणी वाढलेले बांधकाम आणि मोकळ्या जागांवरील सर्वच इमारतींचे सर्वेक्षण या महिन्यात केले जाणार आहे। यामुळे पालिकेच्या करसंकलनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शहरातील काही मोकळ्या जागांवर बांधकाम झाले आहेत। त्याच्या लेआउटमधील रस्ते, मोकळा भूखंड, एमॅनिटी स्पेस महापालिकेकडे हस्तांतरित केला नाही। त्याची पडताळणी करून त्यांना नव्याने कर आकारला जाणार आहे। महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी स्वतंत्रपणे 5 आदेश काढले असून त्यातून महापालिकेच्या उत्पन्नात मोठी भर पडेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे। सोलापूर शहराचा विस्तार 180 चौरस किलोमीटर असून त्यावर अंदाजित 3.5 लाखाहून अधिक मालमत्ता असतील असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे। सध्या महापालिकेच्या रेकॉर्डनुसार शहरात 1,32,821 रहिवासी तर 13,913 अनिवासी मालमत्ता आहे। रहिवासी व अनिवासी मालमत्तांची संख्या 10,608 असून गौसूमध्ये 41,000 मालमत्ता आहेत। अनेक मोकळ्या जागांवर मोठमोठ्या इमारती उभारल्या असून पूर्वीच्या घराच्या जागेत ही इमारती उभारल्या आहेत। अनेक मालमत्तांचे हस्तांतरण झाले असून त्या ठिकाणीही नव्या इमारती झाल्या आहेत। मात्र या सर्व बाबींची पडताळणी 20 वर्षात एकदाही झाली नाही। 2016-17मध्ये सायबरटेककडून 1.5 लाख मालमत्तांचे GIS सर्वेक्षण झाले, परंतु कर आकारणी नव्याने झाली नसून आता या सर्व बाबींची पडताळणी करण्याबद्दलची कार्यपद्धती आयुक्तांनी निश्चित केली आहे। कर संकलन विभागांतर्गत त्याचे काम केले जाणार असून त्यासाठी मनुष्यबळ कमी पडू नये म्हणून सर्वच विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली आहे। त्याच्यावर ही जबाबदारी सोपविली जाणार आहे। महापालिका क्षेत्रातील मालमत्तांची दर 4 वर्षांनी पडताळणी होणे अपेक्षित असतानाही शहरातील मालमत्तेची पडताळणी मागील 15 ते 20 वर्षांपासून एकदाही झाली नाही। तत्पूर्वी शहरातील 1,58,000 मालमत्तांचे GIS सर्वेक्षण झाले असून आता त्याची पुन्हा पडताळणी होणार आहे। त्यानंतर झोननिहाय सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करून कर आकारणी नव्याने केली जाणार असून त्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती पालिका उपायुक्त जमील लेंगरेकर यांनी दिली।